बातम्या। स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातल्या हुतात्म्यांच्या वारसांच्या निवृत्ती वेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आता 20,000 रुपये निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। ही वाढ 1 नोव्हेंबरपासून लागू केली जाईल। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्गमित्रांनी केलेल्या आग्रहास्तव परळी शहरातील पावभाजी सेंटरमध्ये पावभाजीचा आस्वाद घेतला। पावभाजी सेंटरवर पंकजा मुंडेंना बघून नागरिक देखील अचंबित झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असताना जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळेला जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय निवडणुकांसाठी तयार रहा अशा सूचना ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। सौदी अरेबियाचे राजदूत अल हुसैनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागत आहे, तर विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। महाराष्ट्रातल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या संचलनामध्ये पहिला क्रमांक मिळवलाय। या विजयी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सह्याद्री अतिथीगृहात एका विशेष समारंभात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत। दोन्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना आदित्य ठाकरे भेट देऊन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना संबोधित करणार आहेत। लोकसभा आणि काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट केलं असून यामध्ये कर्नाटकला अधिक निधी तर महाराष्ट्राला झुकतं माप दिल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केलाय। बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत तर मातोश्री देवस्थान आहे, मरेपर्यंत ते आमच्यासाठी कायम देवस्थानच असेल अशा शब्दात शिंदे पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी भावना व्यक्त केल्या। मातोश्री आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे। हा आदर मरेपर्यंत कमी होणार नाही। आम्ही शिवसेनेच्या विचारांनाच चालणार अशी भावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। संजय राऊतांचा जीव मुठभर आहे, राऊतांचा गळा धरला तर त्यांचा जीव जाईल अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे। तर संजय राऊतांनी कुठलं मैदान गाजवलंय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। हे बजेट सर्वसामान्यांना दिलासा देणारं आहे, हे बजेट सर्वसमावेशक आहे असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या बजेटचं स्वागत केलंय। केंद्रीय अर्थसंकल्प ऐकण्यासाठी दिलासा देणारा आहे, पण यात महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी ठोस पाऊल उचललं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली। केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीमध्ये सादर झाल्यानं आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हिंदी राष्ट्रभाषा असल्यानं बजेट हिंदीतनं सादर व्हायला हवं होतं असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। पुढील बजेट हिंदीत सादर व्हावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। यावल तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अभियानाचा फज्जा उडाला असून अभियानाच्या नावाखाली शासनाची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप निळे निशाण या सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। या निषेधार्थ यावल पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं। चोपडा शहरामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून पालिका प्रशासनाच्या वतीनं कृत्रिम पाणी टंचाई केली जात असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय। पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलाय। औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती आणि प्लेट बसवण्यासाठी जलवाहिनीचा पुरवठा बंद केला जाणार आहे। ही दुरुस्ती रात्री उशिरापर्यंत चालू राहणार असल्यानं शहरातील जुन्या भागातील पाणी पुरवठा बंद असेल। कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये 3 तरुण ठार झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या शिंदेवाडी फाट्याजवळ घडली आहे। मृत तिघेही मजूर असून काम संपल्यानंतर ते दुचाकीवरनं घरी परतत होते। गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात झाला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गरोदर महिला जखमी झाल्या। नंदुरबारमधल्या नवापूर इथल्या महिला बचत गटाच्या रणरागिणींनी गावातील हातभट्टी आणि दारू बनवण्याचं साहित्य जमा करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याची होळी केली आहे। हातभट्ट्या बंद करण्यासाठी या महिलांनी पुढाकार घेतलाय। वाशिम ते मालेगाव दरम्यानच्या अकोला हैदराबाद या महामार्गावरील एका टँकरनं 2 वाहनांना धडक दिली, यात 1 जण जखमी झालाय। पेण खोपोली मार्गावर रात्रीच्या वेळेला एर्टिगा कारला झालेल्या अपघातामध्ये 4 जण गंभीररित्या जखमी झाले। चालकाला डुलकी लागल्यानं कार थेट नदीत कोसळल्याचा अंदाज वर्तवला जातोय।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते. पत्नीला अपशब्द वापरल्याचा जाब विचारल्यानं टोळक्यानं पतीला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणमधल्या SM5 थिएटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये नदीम पुणेरकर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 100 गाव 100 बातम्या. मुंबई विमानतळावर DRIनं कारवाई करत 33 कोटींचे ड्रग्ज जप्त केलेला आहे. सापळामध्ये लपवलेलं 3.30 किलो कोकेन जप्त करण्यात आलंय. कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्या सापडल्यानंतर RPI कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. दवाखान्यामध्ये दारू कुठून आली आणि ती कोण पितं याचा तपास व्हायला हवा असं RPIचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आता म्हटलेलं आहे. नवी मुंबईतील माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा संप मिटलेला आहे. माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 1 दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेटीचं निमंत्रण दिलंय. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी मांडलेलं आहे. भिडे यांनी अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका असं म्हणत राज्य सरकारला सुनावलेलं आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय. नाशिकच्या सारूळ परिसरातील अवैध गौण खाणींची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू झालेली आहे. अहमदनगरमधील महसूल विभागाचे अधिकारी नाशिकमधील गौण खनिज उत्खननाच्या चौकशी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. ग्रामीण भागातील स्त्रिया, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी बसमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आलेलं आहे. औरंगाबादमधल्या एका सामाजिक संस्थेनं हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 26 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलेलं आहे. जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अपंगांचं बोगस प्रमाणपत्र दाखल केल्यानं CEO अजित पवार यांनी कारवाई केली आहे. मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या कोल्हापूरमधल्या शिक्षकाची कोल्हापुरातनं साताऱ्यात बदली करण्यात आलेली आहे. पण हा शिक्षक साताऱ्यात सुद्धा नको, याला कायमचं घरी बसवलं पाहिजे अशा तीव्र भावना साताऱ्यातल्या पालकांमध्ये आता उमटू लागल्या. भिवंडीमध्ये विडीनं 2 बळी घेतल्याची घटना समोर येते. भंगार व्यवसाय करणाऱ्याच्या गोदामातील केमिकल ड्रमची तपासणी करत असताना एक जण विडी पित होता. ही विडी केमिकलच्या संपर्कात येऊन ड्रमचा भीषण स्फोट झाला आणि दोघं लांब उडून जागीच ठार झाले. विशेष म्हणजे या केमिकलनं आग लागली नाही. बारामती ॲग्रिकल्चरल ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये चक्क दगडांमध्ये भाजीपाला पिकवण्यात आलाय. दगडांच्या खडीमध्ये वांगी, कारली, टोमॅटो आणि मिरचीसारखी पिकं उत्तमरित्या तयार झालेली आहेत. ॲक्वापोनिक्स या तंत्राद्वारे एकाच वेळेला भाजीपाला आणि मत्स्य शेती करता येते. एका गर्भवती महिलेनं काशी एक्सप्रेसमध्ये गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डब्यातील महिला प्रवाशांनी ही प्रसूती केली. चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या कोसबीखेड या गावातील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना शिकवण्यात शिक्षक उत्साही नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. अंबरनाथच्या सूर्योदय नगर परिसरात भीषण आग लागली होती. आग इतकी मोठी होती की आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाला चांगला दर मिळत नसल्यानं तब्बल 70% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये. आर्थिक संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी आता पशुधन विक्रीला काढलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलजोड्या विक्रीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. सांगलीतील जतमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणारं रॅकेट उघडकीस आलेलं आहे. स्वस्तात दुधती गाय देण्याचं आमिष दाखवून ऑनलाईन पेमेंट मार्फत लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय. या परप्रांतीय टोळीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील लाल मिरचीचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोंडाईचा शहरामध्ये लाल मिरचीला सुगीचे दिवस आले. दोंडाईचा इथल्या लाल मिरचीपासून तयार होणाऱ्या मिरची पावडरला मोठी मागणी आहे आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतोय. वाशिममध्ये बहुतांश शेती कोरडवाहू असल्यानं चारा टंचाई निर्माण होते. मात्र गुजरात आणि मध्य प्रदेशमधून हजारोंच्या संख्येनं मेंढ्या दाखल झाल्यात. या मेंढ्या अत्यल्प असलेला चारा फस्त करत असल्यानं तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. परराज्यातील मेंढ्यांना जिल्ह्यात आता बंदी घालण्याची मागणी होती. पंढरपूर मधल्या सांगोला तालुक्यातल्या टोल नाक्यावर नागरिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे. अनकढाल इथल्या टोल नाक्यावर 15 किलोमीटर अंतरातील नागरिकांना टोल माफी देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केलाय. या आंदोलनाच्या वेळेला पोलीस आणि नागरिकांदरम्यान बाचाबाची देखील झाली आहे.
नागपूरमध्ये मेट्रो तिकिटाच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। विद्यार्थी काँग्रेसनं आंदोलन करत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। तिकीट दर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। सांगलीमध्ये रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता। राज्य सरकारच्या सेवेमध्ये सामावून घेत मानधनात वाढ करावी अशा विविध मागण्या यावेळेला करण्यात आल्या। रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांची मागील 3 ते 4 वर्षांपासून मानधन वाढ झालेली नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलं। वाशिममधल्या मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि यामुळे जिल्ह्यातली मनरेगाची कामं ठप्प पडलेली आहेत। मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। विविध आदिवासी संघटनांतर्फे नंदुरबार तहसील कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। बोगस आदिवासींना राज्य शासनानं दिलेल्या सेवा संरक्षणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे कोंढमळा भागातील ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेत। रस्त्याच्या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय। 15 दिवसात कामं पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय हायवे प्रशासनाने कंत्राटदाराला दिलेले आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी, वयाच्या 62व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। उल्हासनगर अंबरनाथ हायवेवर ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानं दुचाकीवरील 3 जण जखमी झाले। अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतल्या ऐरोली रेल्वे स्थानकाच्या परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्याच्या नावावर 46 चोरीचे गुन्हे नोंद आहेत। त्याच्याकडून 27 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या। उल्हासनगरमध्ये पैशांच्या वादातनं एका तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आलाय। उल्हासनगरमधल्या कॅम्प 1 मध्ये ही घटना घडली आहे। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। या हल्ल्यामध्ये रोहित नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। पतीच्या हत्येसाठी पत्नीनं शेजाऱ्यांना सुपारी दिल्याची घटना विरारमध्ये उघडकीस आलेली आहे। 27 जानेवारीला नायगावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता। त्याचा तपास केला असता पत्नीनंच शेजाऱ्यांच्या मदतीनं त्याची हत्या घडवून आल्याचं समोर आलंय। पोलिसांनी पत्नीसह शेजारील पती पत्नीला अटक केली आहे। बीडमध्ये एकाच दिवशी दिवसाढवळ्या मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशाच्या खिशातील लाख रुपये काढून घेतल्याची घटना घडलेली आहे। तर बस स्थानक परिसरात एका बंद गाडीला धक्का देत मालकाच्या गळ्यातील 6 तोळ्याची चेन अज्ञातानं हिसकावली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये आता शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धावत्या रेल्वेमध्ये वर्षभरात झालेल्या 19 चोऱ्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं उघडकीस आणलेल्या आहेत। यात 30 लाखांच्या साहित्यासोबत 24 चोरट्यांना अटक देखील करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत हा कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईमध्ये पोलिसांनी 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। मनमाडमध्ये बाजारात आलेल्या नागरिकांच्या मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना मनमाड पोलिसांनी शिताफीनं अटक केलेली आहे। दोघांकडून पोलिसांनी काही मोबाईल जप्त केलेत। येवल्यामध्ये 22 वर्षीय तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। शिवनाग खजुरे असं या तरुणाचं नाव आहे। बेरोजगारीला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होतोय। औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाला अग्निशमन दलाच्या पथकानं विहिरीबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। सिडको पोलीस पुढील तपास करतायत। ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन देणाऱ्या शहापूरच्या अर्चना एज्युकेशन ट्रस्टनं विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। या संस्थेतनं ITI केलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कोणीच जॉब देत नाही आणि या प्रकरणी पालकांनी कॉलेज गाठलं असता उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। कल्याणमध्ये एका महिलेकडून 15 वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पीडित विद्यार्थ्याला अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतल्या गोठवली इथल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर सिडकोनं कारवाई केली आहे। सिडकोच्या प्लॉटवर नव्यानंच बांधण्यात आलेली 4 मजली इमारत पोलीस बंदोबस्तामध्ये तोडण्यात आली आहे। अकोला शहरात एका कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या आरोपावरून आमदार नितीन देशमुख यांनी पाहणी केली। नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या या कॅफेवर कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी पोलिसांकडे केली आहे। बुलढाण्याच्या चिखली साकेगाव रस्त्यावर अनेक अपघात झाले। या रस्त्याचं उद्घाटन होऊन 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय तरी सुद्धा रस्त्याचं काम होताना दिसत नाहीये। रस्त्यावरचे खड्डे काहीसे बुजवलेले आहेत, मात्र तेही निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलंय।
मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर उभ्या असलेल्या एका कारला आग लागल्याची घटना घडली आहे. कारला आग नेमकी कशी लागली याचं कारण अस्पष्ट आहे. आगीची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर ट्रक आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण गंभीर जखमी झालेत. अमरावतीतल्या धारणी भोकरबर्डी सीमेवर हा अपघात झालाय. गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका नंदुरबारमधील शहादा येथे उलटली. अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र जखमींना उपचारासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. बीडच्या केज मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरातील मोरे चौकात 4 ते 5 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अस्पष्ट आहे. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्ग आणि रेल्वेचं मोठं जंक्शन असल्यामुळे जास्त अपघात होतात, मात्र उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधा नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे मनमाडला ट्रॉमा सेंटर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. औरंगाबादच्या खुलताबाद इथं भरधाव कारचं टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये कारनं 3 दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात 1 जण ठार झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले. अकोला महापालिकेजवळच्या विद्युत डीपीनं अचानक पेट घेतल्यानं मोठा स्फोट झाला आणि डीपीमधील सर्वच केबल जळून गेल्या. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत डीपी जळून खाक झाला होता. नवीन पनवेलमध्ये स्कूल व्हॅनचा अपघात झालाय. स्कूल व्हॅन चालकानं एका पादचाऱ्याला धडक देत 2 रिक्षा आणि एका दुचाकी स्वाराला सुद्धा धडक दिली आहे. या अपघातात 1 जण गंभीर जखमी झालाय तर स्कूल बसमधले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. भिवंडीतील नदी नाका परिसरात केमिकलनं भरलेला टँकरचा अपघात झाला. या टँकरची 6 दुचाकी आणि रिक्षाला धडक बसल्यानं त्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. किल्ल्यांचं संवर्धन हा स्वजागृतीचा उत्तम उपाय आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं सुरू केलेल्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन उपक्रमाला आपला पूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेलं आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाच्या गंजीला आग लावण्याचे प्रकार घडतायत आणि अशातच तालुक्यातील सातरगाव शेतशिवारात 4 एकरातील तुरीची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्यामुळे शेतकरी अख्तर खान, असगर खान यांचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही आग कोण लावतंय याचा तपास केला जावा आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी आता होतीये. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. भिवंडीमध्ये जंगलामध्ये स्फोटकानं उडवून डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 31 स्फोटकाच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. सिंधुदुर्गामध्ये भराडी देवी यात्रेदरम्यान भाजपनं जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही सभा ऐतिहासिक बनवण्यासाठी भाजपकडनं जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सभेला 50,000हून जास्त लोक हजर राहण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे. भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झालंय. तसंच जलवाहिनीवर नवीन झडपही बसवण्यात आले. गोंदियातल्या अर्जुनी मुरगाव पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतल्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडनं 2.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.